नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानांकुर फाउंडेशनमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राचा पुढचा टॉपिक तो म्हणजे बेरोजगारी आणि याच्यावर विचारले जाणारे क्वेश्चन्स हे आपल्याला आज बघायचे आहे। याच्यामध्ये मूलभूत संकल्पना सोबत काही फॅक्च्युअल डेटाज काही असेल तर त्याही आपल्याला काय करायचे आहे, अंडरस्टूड करायचे आहे। आणि अर्थशास्त्र विषयाबद्दल आपल्याला एक कॉन्फिडन्स निर्माण होईल अशा पद्धतीने आपण हे सिरीज लॉन्च करतोय की ज्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, मुख्य परीक्षा असो किंवा कंबाईनची मुख्य परीक्षा असो, ह्या प्रत्येक एक्झामचं ज्यावेळेस आपण पॅटर्न बघतो तो नियर टू बी सेम सापडतो आपल्याला। म्हणजे क्वेश्चनचं असलेलं जे स्वरूप आहे ते काही बदललेलं नाहीये। क्वेश्चनचं स्वरूप तसंच असतं, त्याच्यामधले फक्त इन्ग्रेडियंट्स बदलतात आणि त्याच्यामध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स याचं फक्त एक टर्मिनॉलॉजी चेंज केल्या जातात। त्यामुळे आपल्याला हे जे अर्थशास्त्र अवघड वाटतं ना ते अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून घेणे। त्यामुळे अशा प्रकारची सिरीज मधून माझा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त तुम्हाला सगळ्या गोष्टी देणं गरजेचं आहे। येतं लक्षात? चला आता आपण बघूया पहिला असलेला क्वेश्चन्स बेरोजगारी ह्या टॉपिकवर। मग पहिला क्वेश्चन काय सांगतोय, भारतातील बेरोजगारीच्या संदर्भामध्ये खालीलपैकी विधाने लक्षात घेऊन कोणते खरे नाहीये ते आयडेंटिफाईड करायचं आहे। आता इथं थोडं ऑब्झर्वेशन करायचं की काय खरं नाहीये अशा स्वरूपातला क्वेश्चन आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे आणि त्याच्याबद्दल विशेषतः भारतातील बेरोजगारीबद्दल भाष्य केलेलं आपल्याला दिसून येते। मग पहिलं स्टेटमेंट काय, भारतात अजूनही छुपी बेरोजगारी आहे, भारतात चक्रीय बेरोजगारी आहे, भारतातील बेरोजगारीची मुख्यत्वे करून संरचनात्मक स्वरूपातली आहे, भारतातील रोजगार विषयक आकडेवारी गोळा करण्याचं काम NSSO ही संस्था करत आहे। मग अशा वेळेस आपल्याला क्वेश्चन विचारलेला की कोणतं विधान खरं नाहीये। मग आता इथे जेव्हा ऑब्झर्वेशन करतो तर त्यावेळेस आपल्याला काही बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे। मग भारतामध्ये सगळ्यात मोठा असलेला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे काय आहे, बेरोजगारी। मग आता ह्या बेरोजगारीच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण भाष्य करतो तर त्यावेळेस त्याचे दोन प्रकार पडतात। एक तर मुख्यत्वे करून शहरी भागातली असलेली बेरोजगारी आणि दुसरी आहे ग्रामीण भागातली असलेली बेरोजगारी। मग आपल्याकडे बेरोजगारीचं प्रमाण हे ग्रामीण भागामध्ये जास्त असून किंवा त्या प्रकारचं असलेलं शहरी भागात का असून याचे असलेले आकडेवारी वेगवेगळ्या स्वरूपातले, परंतु त्यांचा असलेला प्रकार हा वेगवेगळ्या स्वरूपातला आहे, त्यामुळे तो अंडरस्टँड करणं गरजेचं आहे। मग शहरी भागामध्ये संरचनात्मक स्वरूपातलं काय, संरचनात्मक स्वरूपातली असलेली बेरोजगारी आपल्याला सापडते। सोबतच त्या प्रकारची असलेली तिथं विविध प्रकारच्या असलेल्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत जसं की तुमचं स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट्स आहे, एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट्स आहे, ह्या सगळ्या जास्त करून आपल्याला दिसून येत आहे। ग्रामीण भागामध्ये आपल्याला प्रचंड बेरोजगारी किंवा ज्याला आपण छुपी बेरोजगारी म्हणतो किंवा त्याला इंग्लिशमध्ये डिस्गस अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, ह्या सगळ्या संदर्भात आपल्याला जास्त सापडत आहे। सोबतच ग्रामीण भागामध्ये हंगामी बेरोजगारीचं असलेलं प्रमाण हे जास्त आहे। म्हणजे एकंदरीत ग्रामीण भागातल्या बेरोजगारीचं प्रमाण हे वेगळ्या प्रकारचं असतं आणि शहरी भागातलं असलेलं बेरोजगारीचं प्रमाण वेगवेगळं असतं। मग आता विशेषतः भारतासारख्या देशामध्ये कोणतं प्रमाण जास्त आहे, मग हे आपल्याला तिथं क्वेश्चन विचारलेलं आहे। मग भारताचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस भारतामध्ये अजून पण छुपी बेरोजगारी आहे। मग छुपी बेरोजगारीला इंग्लिशमध्ये म्हणतात डिस्गस अनएम्प्लॉयमेंट किंवा त्याला आपण म्हणतो ग्रामीण भागातली बेरोजगारी। का? कारण की आजही आपल्याकडे असलेला जो कामगार वर्ग आहे तो डॉमिनेट करतो कोणत्या सेक्टर्समध्ये, ॲग्रिकल्चर सेक्टर्समध्ये। आणि ॲग्रिकल्चर सेक्टर्स हे आपल्याकडे काय आहे, एका प्रकारचं मान्सून आधारित असलेलं सेक्टर्स आहे। त्यामुळं कुठंतरी भारताच्या असलेल्या ह्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी घटकाचा ज्यावेळेस विचार करतो तर त्यावेळेस कुठंतरी याच्या संदर्भामधला हा छुपी बेरोजगारीचा आपल्याला दिसून येत आहे। मग भारतामध्ये चक्रीय बेरोजगारी आहे का? बिलकुल नाही। का बिलकुल नाही? कारण की भारत हा कसा देश आहे तर विकसनशील आहे। कसा आहे? विकसनशील देश आहे। मग ज्यावेळेस आपण विकसनशील देश म्हणतो तर त्यावेळेस आपल्याकडं तेजी मंदीचा जास्त फटका आपल्या भारत देशाला बसत नाही। ज्या पद्धतीने आपण बघतो तर हे सगळं जे प्रकार आहे तो विकसित देश आहे, त्या विकसित देशांमध्ये आपल्याला बेरोजगारी ही जास्त दिसतीये। ती बेरोजगारी म्हणजे कोणती? चक्रीय बेरोजगारी, त्याला आपण इंग्लिशमध्ये सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो। म्हणजे त्या देशांमध्ये जास्त स्वरूपामध्ये कधी कधी तेजी असती, कधी कधी मंदी असती, कधी तेजी असती, कधी मंदी असती। मग अशा वेळेस तुमचं असलेलं अप्स अँड डाऊन्स हे हायली फ्लक्च्युएटेड असतं। जसं की जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल 2008चा असलेला सबप्राईम क्रायसिस विद इन द USA मध्ये 2008 मध्ये त्या प्रकारचं असलेलं जेव्हा ती आर्थिक मंदी आली होती त्याच्यामध्ये खूप जास्त अनएम्प्लॉयमेंट रेशो हा वाढलेला होता। त्यावेळेस रघुराम राजन सर आणि त्या प्रकारचे असलेले जे अर्थतज्ञ होते त्यांनी सांगितलं की भारताला घाबरायचं काम नाही,
का? भारत हा कसा आहे? विकसनशील आहे. विकसनशील देशांमध्ये ह्या गोष्टीचा फटका बसू शकत नाही. हा फटका सर्वात जास्त कुठं बसलेला दिसतो? तर विकसित देशांना. त्यामुळं लक्षात ठेवायचं की चक्रीय बेरोजगारी ही कोणाशी निगडीत आहे? तर विकसित देशांशी निगडीत आहे. आणि भारत कसा आहे? विकसनशील आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर जेवढे पण काही महामंदी आलेले आहे त्याचा थोडाफार परिणाम आपल्या भारतावर होत नाही अशातला भाग नाहीये, परंतु जेवढा ॲट लार्ज स्केल म्हणतो तर लार्ज स्केलवर कुठं होणार आहे? तर US मध्ये झालेला आपल्याला दिसून येतोय, विकसित कंट्रीजमध्ये आपल्याला दिसून येतोय. त्याच्यानंतर भारतातील बेरोजगारी मुख्यत्वे करून संरचनात्मक स्वरूपातली आहे. येस, आपल्याकडे संरचनात्मक, ज्याला आपण स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? की आपल्याकडे संरचनात्मक गोष्टी उपलब्धता नाहीये, किंवा ज्याला आपण म्हणतो अवेलेबिलिटी ऑफ अ स्ट्रक्चरल. आपल्याकडे इंडस्ट्रियलायझेशन जास्त प्रमाणात नाहीये. त्याच्यानंतर आपल्याकडे पायाभूत सुविधा नाहीये. आपल्याकडे एज्युकेशन सिस्टम टेक्नॉलॉजिकली किंवा ज्याला आपण म्हणतो की स्किलफुल असलेलं एम्प्लॉयमेंट नाहीये. याच्यामुळं आपल्याकडे सगळ्या गोष्टीचं असलेलं स्ट्रक्चरच कमी स्वरूपातलं आहे. त्यामुळं भारतामध्ये जर आपण बघायला गेलं तर काय दिसणार आहे? संरचनात्मक बेरोजगारीचं प्रमाण हे जास्त आपल्याकडे आहे. म्हणून भारतामध्ये ही संरचनात्मक स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आहे. USA घ्या, जर्मनी घ्या, there is no concern of unemployment because of the highly infrastructure developed within these particular countries, and for that reasons जेव्हा आपण हे कंपेअर करतो विदिन द फॉरेन कंट्रीज अँड विदिन द इंडिया, तर त्यावेळेस आपल्या हे डिमार्केटिव्ह लाईन्स आपल्याला आढळून येत असतात. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे भारतामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टीचं असलेली आकडेवारी आहे ते आकडेवारी गोळा करायचं काम कोण करतं? NSSO संस्था करते. NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन, विच इज अ नोडल एजन्सी within the India to collect all the data from the perspective of the unemployment ratio. मग अशा वेळेस त्या प्रकारे हे सगळं गोळा करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर त्यांना आहे. आपल्याला हे दिसून येतोय. म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 ला विचारलेल्या क्वेश्चनचं आन्सर काय खरं नाहीये? तर काय खरं नाहीये की भारतामध्ये चक्रीय बेरोजगारी आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट हे चुकीचं आपल्याला दिसून येते लक्षात. पहिला आहे त्या प्रकारचा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन घेऊया. रोजगाराच्या क्लासिकल सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण रोजगाराची स्थिती काय? क्लासिकल सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण रोजगाराची स्थिती असणारा खालीलपैकी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 बद्दल विचारलेला क्वेश्चन्स आहे. मग आपल्याकडे विविध प्रकारच्या थेरीज आहे. क्लासिकल थेरीज, निओ क्लासिकल थेरीज आणि मॉडर्न थेरीज. ज्याला आपण संदर्भ घेतो की सनातनी काय आहे? सनातनी विचारवंत किंवा सनातनी विचार आपण ज्याला म्हणतो तो एक आहे. ज्याला आपण काय म्हणतो? क्लासिकल विचारवंत. काय? क्लासिकल विचारवंत. निओ क्लासिकल काय? निओ क्लासिकल. नवसनातनी काय? नवसनातनी. आणि मॉडर्न काय आहे? मॉडर्न. अशा 3 प्रकारचे विचार सरणी आहे. बघा, एक उदाहरण देतो. जर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आणि भारताच्या असलेल्या स्तरावरचा विचार केला तर आपल्याकडं काही काळानुरूपार तुमच्या असलेल्या ह्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल होतो. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की भारत हा 1930 ते 50 नंतर 80 नंतर 92 आणि 92 नंतर झालेला बदल, अर्थव्यवस्थेमध्ये कंटिन्यू बदल झालाय विशेषतः भारताचा. मग अशा वेळेस काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचंही जेव्हा संपूर्ण जगाचा अर्थशास्त्राचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये बेरोजगारीचा अभ्यास करता वेळेस काही सिद्धांत मांडले काही लोकांनी. मग त्याचे 3 वर्गीकरण केले. एक म्हणजे सनातनी विचारवंत, त्याच्यानंतर नवसनातनी विचारवंत आणि आधुनिक विचारवंत. आणि त्या प्रकारच्या असलेल्या सनातनी विचारवंतांनाच इंग्लिशमध्ये म्हणतात क्लासिकल सिद्धांत. म्हणजे हा काळ असावा कदाचित 1920-30 आणि त्या प्रकारच्या असलेल्या त्या संदर्भातला तो 10 ते 20 वर्षाच्या काळामधला. मग त्याच्यातले काही विचारवंत होते जसे की पिगू साहेब होते. मग अशा वेळेस त्यांनी काही सिद्धांत मांडले की जगामध्ये अनएम्प्लॉयमेंट का बरं वाढत चालली. मग तो सिद्धांत तेव्हा त्यांनी सांगितला तर त्याविषयी इकॉनॉमिकल कंडिशन तशा प्रकारची दिसत होती. मग अशा वेळेस क्लासिकल सिद्धांतानुसार अशी कधी अर्थव्यवस्था असते की ज्यामध्ये संपूर्णरित्या रोजगाराची स्थिती असू शकते. मग ह्या क्लासिकल सिद्धांत लोकांनी सांगितलेला आहे की ज्यावेळेस मजुरी, किंमत आणि व्याजदरातील लवचिकता हे जर प्रॉपरली असेल
तर मार्केटमध्ये संपूर्णरित्या रोजगार असणार आहे. सिंपल भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर काय आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे इंडस्ट्रियलायझेशन असणार आहे त्यावेळेस मजुरी तिथं तयार असणार आहे, म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशनची कॅपॅसिटी त्यावेळेस असेल. ज्यावेळेस किमती अगदी स्थिर असेल किंवा किमतीचं असलेलं हायली फ्लक्च्युएशन नसणार आहे तर त्यावेळेस तुमच्या असल्याकडं मजुरीचं प्रमाण हे वाढत जाणार आहे, तिथं रोजगार निर्माण होणार आहे. जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याकडं जर हायली इन्फ्लेशन असेल तर एखादी वस्तू बनवण्यासाठी पहिले 10 रुपये लागतोय आणि नंतर तो 100 रुपयाला बनत असेल तर लोक मार्केटमध्ये घेतील का? नाही. मग मार्केटमध्ये ती वस्तू बनणारच नाही, म्हणजेच काय वाढणार आहे तर त्या प्रकारचं अनएम्प्लॉयमेंट वाढणार आहे. म्हणून इथं असं सांगतात क्लासिकल सिद्धांतवाले की मार्केटमध्ये जर इंडस्ट्रियलायझेशन जास्त असेल तर त्या प्रकारे मजुरी तयार होईल, मजुरी तयार चांगली असेल तर किमती स्थिर राहतील आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये व्याजदराची लवचिकता असायला पाहिजे. म्हणजेच काय की एखादा जो कोणी इंडस्ट्रियलायझेशन वाला असेल किंवा इंडस्ट्री ज्याला टाकायची असेल आणि त्या प्रकारचं त्याला जर व्याजाच्या आधारावर काही पैसे घ्यायचे असेल बँकेकडून तर तो दर कसा असला पाहिजे, लवचिक स्वरूपातला असायला पाहिजे. एकदम हाय इंटरेस्ट रेट असेल तर तो बँकेकडून पैसे घेईल का? नाही घेणार. तो इंडस्ट्रीवाला काय म्हणेल, मी कशाला कर्ज काढू आणि कर्ज काढून मी कशाला इंडस्ट्री टाकू. इंडस्ट्री नाही टाकलं तर त्या प्रकारचं असलेलं एम्प्लॉयमेंट जनरेशन नाही होणार, एम्प्लॉयमेंट जनरेशन नाही झाली तर त्या प्रकारचं प्रोडक्शन नाही होणार, प्रोडक्शन नाही झालं तर त्या प्रकारचं असलेल्या किमती स्थिर राहतील का? बिलकुल नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस मजुरी, किंमत आणि व्याजदरातील लवचिकता हे तिथं प्रॉपरली असायला पाहिजे असं क्लासिकल सिद्धांतवाल्यांचं म्हणणं आहे. निओ क्लासिकल वाल्यांनी त्याला थोडं ओपनली बघितलं, जसं की ॲडम स्मिथ होते. ॲडम स्मिथ ते सांगितलं की आता हे क्लासिकल वाले जुने झालेले आहे, आता नवीन विचारसरणी आलेली आहे, त्याच्यानुसार कुठंतरी सरकारचा हस्तक्षेप थोडाफार असायला पाहिजे. मग तिथं हळूहळू ओपन इकॉनॉमीची कॉन्सेप्ट आली आणि आता मॉडर्नवाले काय सांगताय, आत्ताच्या घडीमधले लोक अर्थतज्ञ सांगताय टोटली मार्केट ओपन असायला पाहिजे आणि टोटली मार्केट हॅज टू बी डिटरमाइंड बाय दी डिमांड अँड सप्लाय. फॉर दॅट रिझन्स ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तर ह्या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक काळानुसार त्या सगळ्या संकल्पना दिलेल्या आपल्याला दिसून येत आहे. मग अल्फ्रेड वेगल्स होते, असे भरपूर काही व्यक्तिमत्व होते की जे सिद्धांतावर भाष्य करतात. जेव्हा आपण रेग्युलर लेक्चर्समध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी घेऊ तर त्यावेळेस तुम्हाला सिद्धांतही मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचं की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये मजुरी, किंमत आणि व्याजदरातील लवचिकता यावर भाष्य केलेलं दिसून येतंय. चला पुढचा क्वेश्चन आहे, भारतातील बेरोजगारीची मुख्य कारणे कोणती आहे? एसओ मेन्स 2019. आता इथं शब्द विचारलेला आहे की भारतातील बेरोजगारीचे मुख्य कारणे कोणती आहेत. आयोगाने हा क्वेश्चन्स आणि त्याचा आन्सर चुकीचं दिलेला आहे, कारण की याच्यावर आम्ही स्वतःहून त्या प्रकारचं असलेलं जेव्हा थोडं बारकाईने ॲनालिसिस केलं आणि त्याला आपण इकॉनॉमिकलचे काही सर्वेचं असलेला त्या प्रकारे पाठवलं होतं की सर हे अशा अशा पद्धतीने आम्हाला वाटतंय की इथं आपल्या भारतामध्ये बेरोजगारीचे हे कारणं असावेला पाहिजे. इकॉनॉमिक सर्वे, दत्त सुंदरम अशा विविध प्रकारचे असलेल्या लोकांच्या पुस्तकांचा रेफरन्स दिला आणि तेव्हा सांगितलं की सर हे क्वेश्चन हा तुमचा चुकीचा आहे. परंतु आयोगाने तो काही कॅन्सल केला नाहीये, परंतु आपल्या पर्स्पेक्टिव्हने समज स्वरूपामध्ये ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला क्वेश्चन काय आहे की भारतातील बेरोजगारीची मुख्य कारणे कोणती, तर शिक्षणाचा अभाव, रोजगाराचे धोरण, आरोग्य व तंत्रज्ञान, त्या प्रकारचं असलेलं दारिद्र्य, हे चारही स्वरूपातले असलेले ज्या गोष्टी असेल ते भारताशी निगडीत आपल्याला तिथं दिसून येत आहे. कारण की भारतामध्ये काय आहे, शिक्षणाचा अभाव. शिक्षणाचा अभाव म्हणजे काय तर आपल्याकडं टेक्निकल एज्युकेशन कसं आहे तर कमी स्वरूपातलं आहे. रोजगाराच्या धोरणामध्ये आपल्याकडं प्रॉपरली एम्प्लॉयमेंट जी पॉलिसी असायला पाहिजे ती कशी आहे तर नाहीच्या बरोबर आहे. नेमकं एम्प्लॉयमेंट जनरेशन कसं करायचं, कोणत्या स्वरूपात करायचं आहे, कोणत्या अनुषंगाने करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं असलेला लॅक्यून आपल्याकडं दिसून येतोय. ज्यावेळेस आपण सेंट्रलची गोष्ट करतो तर त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंट ऑलवेज टॉक्स अबाउट दी पर्टिक्युलर तुमचा स्किल इंडिया, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया. आता कुठंतरी आपण टेक्निकल एज्युकेशन आणि त्या प्रकारचं असलेलं स्किलफुल ओरिएंटेशन विदिन द एम्प्लॉयमेंटमध्ये जेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर आपल्याकडे आरोग्य आणि तंत्रज्ञान याची काय आहे, कमी स्वरूपातली उपलब्धता आपल्याला दिसून येतोय. टेक्नोसॉफिकली साऊंडनेस अजूनही इंडियामध्ये तेवढा अपग्रेडेड झालेला दिसून येत नाही. आणि लास्टला आहे त्या प्रकारचं दारिद्र्य, हे पण आपल्याकडं एक कारण आहे की भारतामध्ये काय आहे, बेरोजगारीचे. दिस इज अ विशियस सायकल्स अँड विदिन दॅट आवर इंडियन इकॉनॉमी हॅज बीन ड्रॅग आउट. आणि त्या प्रकारे हळूहळू कंटिन्युअसली याच्यामध्ये काय होतंय, आपण इन्व्हॉल्व जास्त होतंय आणि आपली बेरोजगारीचं प्रमाण हे वाढताना इथं दिसून येते. फॉर दॅट रिझन्स माय पर्स्पेक्टिव्ह, इट इज माय इंडिव्हिज्युअल ओपिनियन की हे काय असणार आहे, यापैकी
सर्व असणार आहे याचं आन्सर. ठीक आहे, चालायचं मग पुढचा असलेला क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे काय. कंबाईंड प्री 2019 मध्ये क्वेश्चन विचारला आहे. मग याच्यामध्ये अशा व्यक्तीच्या रोजगाराच्या शोधात आहे किंवा अशा व्यक्ती ज्या रोजगार मिळालेला आहे. बघा, आता ज्यावेळेस आपण म्हणतो श्रमशक्ती, लेबर फोर्स, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, लेबर फोर्स. आता श्रमशक्ती, लेबर फोर्स म्हणजे कोण हो, की ज्याला काम करण्याची इच्छा आहे. आपण खरं म्हणलं तर बेरोजगार कोणाला म्हणावं, की ज्याला काम करण्याची इच्छा असते परंतु त्याला मनासारखं काम भेटत नाही आणि कदाचित त्याला भेटतच नसेल, तर अशा वेळेस तो खरा बेरोजगारी आहे. मला फक्त घरी बसल्या बसल्या काम करायचं नाही आणि झोपून राहायचंय, तो बेरोजगार असू शकत नाही. कारण की बेरोजगारी इट्स अ काइंड ऑफ अ मेंटल स्टेटस आहे. इकॉनॉमिकल स्टेटस तर नंतरचा पोर्शन आहे, परंतु इट इज अ प्रायमरी विद इन द युअर मेंटल स्टेटस, की यू वॉन्ट टू बी डू वर्क्स, परंतु अनफॉर्च्युनेटली तुम्हाला ते भेटत नसेल तर तुम्ही बेरोजगार आहे. मग अशा वेळेस तो बेरोजगार असलेला व्यक्ती ज्याला काम करण्याची इच्छा आहे, म्हणजे तो श्रमशक्ती किंवा त्याच्यामध्ये ती शक्ती नाही का श्रम करण्याची, तर बिलकुल असू शकत नाही. श्रमशक्ती ह्या शब्दाचा अर्थ होतो की ज्या व्यक्तीमध्ये श्रम करण्याची शक्ती आहे. मग अशामध्ये दोन व्यक्ती येतात. एक आहे ज्याला काम करण्याचा जो काय आहे, शोधात आहे. काय आहे, शोधात आहे, म्हणजे त्याला काम करण्याची खूप इच्छा आहे. मग अशा व्यक्तीमध्ये त्या प्रकारचं श्रम काय असेल ते ऍक्सेप्ट करण्याची कॅपॅसिटी आहे. आणि असा व्यक्ती श्रमशक्तीमध्ये येतो जो की ज्याला काय भेटलेलं आहे, काम मिळालेले आहे. काय आहे, काम मिळालेले आहे. मग तो व्यक्ती काय असणार आहे, तर श्रमशक्तीमध्ये मोडणार आहे. म्हणजेच दोन्हीही व्यक्ती जो कामाच्या शोधात आहे आणि ज्याला काय भेटलेला आहे, रोजगार मिळालेला आहे, बोथ पर्सन आर कम अंडर द डेफिनेशन ऑफ द लेबर फोर्स. श्रमशक्ती ह्या डेफिनेशन मध्ये दोघंही तिथं इन्क्लूड होणार आहे. हे सिंपल भाषेमध्ये समजून घ्या. का, कारण की लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आपल्याकडे बघितला जातो. आपल्या भारतामध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, म्हणजे त्या प्रकारचं असलेलं ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस भारतामध्ये बऱ्यापैकी आपल्याकडं कार्यकारी गटांची संख्या जास्त आहे. म्हणजे 15 ते 59 ह्या कार्यामध्ये असलेल्या लोकांची त्या प्रकारे कॅपॅसिटी भरपूर आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणाला काम भेटतं, कोणाला काम भेटत नाही. म्हणून ते काय लेबर फोर्स असू शकत नाही का, बिलकुल नाही. बघा, लेबर फोर्समध्ये असे व्यक्ती जे काम करू शकता, आता जसं की फॉर एक्झाम्पल 14 वर्षाचा मुलगा किंवा 80 वर्षाचा वयस्कर माणूस हे लेबर फोर्समध्ये येतील का, बिलकुल येणार नाही. का नाही येणार, कारण की त्यांचं पार्टिसिपेशन रेट हा आपण काउंट करत नाही. त्यामुळं आलं लक्षात. मग लेबर फोर्स पार्टिसिपेशन मध्ये शोधात असलेला व्यक्ती आणि ज्याला काम मिळाले आहे तो दोन्हीही व्यक्ती असणार आहे. म्हणून ए आणि बी दोन्हीही तिथं आन्सर असणार आहे. कंबाईंड प्री 2019 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे तो. पुढचा क्वेश्चन आहे 5वा. अर्थव्यवस्थेतील रोजगाराची गुणवत्ता खालीलपैकी कोणत्या घटकाद्वारे जोखता येते किंवा बघता येते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018चा क्वेश्चन आहे की भारतामध्ये अर्थव्यवस्थेच्या असलेल्या रोजगाराची गुणवत्ता जर आपल्याला चेक करायची असेल तर कशा पद्धतीने आहे. कामगारांना मिळणारा मजुरी किंवा पगार, संघटित व असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचे प्रमाण, प्राथमिक द्वितीय सेवा क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या रोजगाराची संधी आणि शिक्षण व कौशल्यावर आधारित कामगारांची उत्पादकता. हे चारही स्टेटमेंट बरोबर आहे किंवा चारही घटक काय आहे, अगदी बरोबर आहे की तिथं तुमच्या रोजगाराची गुणवत्ता कशी आहे. भारतामध्ये जर आपण बघायला गेलं तर आपल्याकडे जे कामगार वर्ग आहे त्यांचा असलेला मजुरी पगार जर कमी देत गेलं तर आपल्याकडे असलेले लोक कामं करतील का, बिलकुल नाही. आपल्याकडे बघा ना, आपल्याकडचं असलेला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे. आपल्या इंडियामध्ये वर्किंग पॉप्युलेशन भरपूर आहे, परंतु ते वर्किंग पॉप्युलेशन्स काय करताय, दे विल ट्राय टू बी गो अब्रॉड, जसं की दुबई असेल किंवा इकडं असेल चीप लेबरसाठी, कारण की तिथं पगार जास्त आहे. मग पगार जास्त असल्यामुळं भारतामध्ये त्या लोकांना आपण इथं स्टिक करण्यासाठी एम्प्लॉयमेंट जनरेशन करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, आपल्या भारत देशामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम जास्त करतात, जसं की पाणीपुरीवाला असेल, भेळपुरीवाला असेल किंवा चणे विकणारा माणूस असेल किंवा त्या प्रकारचा असलेला जो व्यक्ती त्याला कोणत्याही प्रकारची सोशल सिक्युरिटी नाही आहे, अशा व्यक्तींना आपण असंघटितले कामगार म्हणतो. मग हे जे असंघटितले कामगार आहे तर अशा स्वरूपातलं याचं प्रमाण नियर टू बी 80% आहे. आपल्या एम्प्लॉयमेंटमध्ये किती, 80% आहे. म्हणजे आपल्याकडे 20% फक्त संघटित कामगारामध्ये काय करताय,
काम करताय. मग भारतामध्ये अशा प्रकारचे असलेल्या हे अनऑर्गनाइज सेक्टर जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस हे वाढताना प्रमाण आपल्याला दिसून येते. म्हणून बघा, इंडियन गव्हर्नमेंट ऑलवेज ट्राय टू द ग्रॅब दिस पर्टिक्युलर अनऑर्गनाइज सेक्टर्स बिकॉज जीएसटी मध्ये जर आपण यांना आणलं तर आपल्या असलेल्या इंडियाचं जीएसटीचं कलेक्शन हे सर्वात जास्त होऊ शकतं. कारण की आपल्याकडं इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी सर्वात जास्त कुठे होती? असंघटित क्षेत्रामध्ये. मग अशा प्रकारचा असलेला संदर्भ आपण तिथे घेऊ शकतो. प्राथमिक द्वितीय सेवा क्षेत्र मिळणाऱ्या रोजगाराच्या संधीवरून त्या देशाची प्रगती कळते. आता भारत देश प्राथमिक क्षेत्रामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन जास्त आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन कमी आहे. परंतु वाईज वर्सा जर बघायला गेलं तर जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे? सेवा क्षेत्राचं आहे. परंतु एम्प्लॉयमेंट जनरेशन हे ॲग्रिकल्चरमध्ये आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस हा सगळा मोठा फरक आपल्याला तिथे दिसून येतोय. सोबतच शिक्षण आणि कौशल्यावर आधारित असलेल्या कामगारांची उत्पादकता, ह्या सगळ्या गोष्टींमुळे रोजगाराची गुणवत्ता अर्थव्यवस्थेमध्ये कसं आहे हे आपल्याला तिथं बघता येऊ शकतं. म्हणून आता त्या प्रकारचं असलेला आन्सर असणार आहे वरील सर्व घटक. ह्या सर्व घटकांचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं, प्रॉपरली एक्झिक्युशन झालं तर कदाचित भारत देखील पण एक वेगळ्या प्रस्तावावर किंवा वेगळ्या असलेल्या स्थितीवर जाण्याची असलेली ताकद ठेवू शकतो. आलं लक्षात? मग राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये या सगळ्या संकल्पना सांगितलेल्या होत्या किंवा त्या प्रकारचा क्वेश्चन विचारला होता. क्वेश्चन क्रमांक आहे 6व्या क्रमांकाचा. खालील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य नाही? आता इथे शब्द काय आहे? योग्य नाही. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018चा क्वेश्चन आहे. विकसित देशातील बेरोजगारीतील महत्वाचा हिस्सा चक्रीय स्वरूपाचा असतो. विकसनशील देशातील बेरोजगारीचे महत्वाचं कारण हे भांडवलाची कमतरता आहे. मग कोणतं योग्य नाही? हे दोन्हीही योग्य नाही का? नाही, हे दोन्हीही योग्य आहे. त्यामुळं आपलं उत्तर असणार आहे की ए आणि बी दोन्हीही नाही. आता इथं नाही विचारलेले म्हणजे तुम्हाला कोणतं चुकीचं विचारलंय? चुकीचं आहे का? नाही, म्हणजे हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. मग चुकीचं नाही म्हणजे हे कोणतंही चुकीचं नाही, अशातला त्याचा आन्सर आपण काढू शकतो. मग आपण जेव्हा भारताचा विचार करतो, भारत हा विकसनशील देश आहे. मग विकसनशील देशामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे भांडवल निर्मितीचा. मग कॅपिटल फॉर्मेशन इज द मेजर प्रॉब्लेम्स विदिन द इंडियन इकॉनॉमी. आणि ह्या सगळ्या इंडियन इकॉनॉमीच्या असलेल्या पर्स्पेक्टिव्हमुळं आपल्या कुठेतरी भारतामध्ये कॅपिटल फॉर्मेशन होत नाही, इंडस्ट्रियलायझेशन होत नाही, ॲटोमॅटिकली आपल्याकडं एम्प्लॉयमेंट जनरेशन होताना दिसून येत नाही. जर तुम्ही चायनाचं उदाहरण घ्यायला गेलं तर चायना इज द नॉट अ कॅपिटलिस्ट कंट्री, इट्स अ कम्युनिस्ट कंट्री. परंतु इकॉनॉमिक स्पिअरमध्ये इट इज अ कन्सिडर ॲज अ कॅपिटलिस्ट कंट्री बिकॉज ऑफ द चीपेस्ट लेबर हॅज बीन डेरोगेटिव्हली इन्क्रीजायजेस बाय द डे बाय डे. मग अशा प्रकारचं असलेलं तिथं काय केलं जातं? ओढल्या जातं. मग हे जेव्हा आपण सगळ्या संकल्पना बघतो तर त्यावेळेस आपण कंपॅरेटिव्ह स्टडी ही आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस भारतामध्ये त्या प्रकारे भांडवलाची कमतरता असते. आणि जेव्हा आपण पर्टिक्युलर परदेशाची म्हणजे USA, कॅनडा, त्याच्यानंतर तुमचं असलेलं जर्मनी इथं बघतो तर तिथं कोणतं चक्रीय स्वरूपाचं आपल्याला तिथं दिसून येणार आहे. म्हणून बघा, करोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त अनएम्प्लॉयमेंट कुठं सापडतंय? तर USA, जर्मनी. कारण की सरळ सांगितलेलं आहे की मंदी आली आहे मार्केटमध्ये, आम्ही बनवू शकत नाही, तुम्ही घरी चालल्या जा, अशा प्रकारे. पण भारतामध्ये आहे का? नाही. घाबरायचं काम नाही, कारण की आपल्याकडे एवढी डेव्हलप कंट्रीज तेव्हा नव्हती, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट तेव्हा नव्हतं. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे 4थ्या क्रमांकाचं. 7वं आहे खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याच्या मनरेगा योजनेसंबंधित वर्ष 2015-16 साठीच्या अनुक्रमे 1 दिवसाचा रोजगार निर्मितीचा खर्च रुपयात आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दिवसात दर्शवितो. कंबाईंड गट ब पूर्व परीक्षा 2018चा क्वेश्चन आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी हा मुद्दाम क्वेश्चन का घेतला तर तुम्हाला असे क्वेश्चन्स बघायला भेटणार की जिथं फक्त लॉजिक तिथं वापरायचं आहे. फॅक्च्युअल डेटा तुम्हाला माहितीच असेल, हे कधीही अपेक्षित करायचं नाही. असे क्वेश्चन थोडे ब्लफर असतात आणि तुमचा टाइम कन्झ्युमर असतो. मग आपल्याला माहिती की मनरेगा योजना ही म्हणजे ग्रामीण भागातल्या अकुशल वर्गांसाठी काय? अकुशल वर्गांसाठी 100 दिवसाच्या असलेल्या हमी स्वरूपातल्या रोजगारावर भाष्य करतं. मग त्या प्रकारचं 2005ला सुरुवात, 2009 मध्ये गांधीजींचं नाव दिलं. ह्या सगळ्या संकल्पना बघता वेळेस आपण डिटर्मिनंट फॅक्टर जेव्हा करतो तर एका व्यक्तीला सरासरी किती रोजगार दिला जावा अशा प्रकारचा ते संदर्भ आहे. मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की पर्टिक्युलर 242 आणि 60 दिवसाचा असलेला संदर्भ आपण त्याच्यामध्ये घेतो. म्हणजे त्या प्रकारचा असलेला दिवसाचा रोजगार निर्मितीचा खर्च रुपयामध्ये
आणि सरासरी रोजगार किती दिवस दिला जातो तर 60 दिवस हा दिला जातो, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग आता सध्या किती आहे तर लक्ष ठेवायचा, आता त्या प्रकारचा असलेला 273 आहे. किती आहे 273 रुपये एवढं आपण काय करतोय रोजंदारीने मनरेगामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना देतोय. सर्वात जास्त कुठं आहे तर सर्वात जास्त हरियाणामध्ये आहे, तर 374 रुपये तिथं काय केल्या जातं, तिथं मनरेगामध्ये दिल्या जातात. मग हेही इथं फॅक्च्युअल डेटा काही लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला विचारल्या जाण्याची शक्यता आहे. चलायचं पुढं. चलो, 8वा क्वेश्चन आहे, छुपी बेरोजगारी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय. वनसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेला आहे. डिस्कस अनएम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणतो तर त्याच्याबद्दल आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसून येते, शेतमजूर काम करतो पण शेती उत्पादनात भर पडत नाही. मजुरीची सीमांत उत्पादकता ही शून्य असते. शेतमजुरांच्या अकार्यक्षमता असल्यामुळे बेकारी निर्माण होते आणि मजूर सोप्या पद्धतीने रोजगार मिळवता. मग त्या प्रकारचं असलेलं प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय, तर याच्यातलं असलेलं कोणते स्टेटमेंट बरोबर आहे, तर ए आणि बी बरोबर आहे, सी आणि डी हे काय आहे चुकीचं आहे. प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय तर अगदी सोप्या भाषेमध्ये, जर एखादा शेतकरी वर्ग असेल, करोनाचं उदाहरण घेऊ. करोनाच्या काळामध्ये सगळे लोक शहरा भागामध्ये होते, काम करत होते आणि त्यांची शेती ग्रामीण भागामध्ये होती आणि त्यावेळेस ते काम करता वेळेस त्यांचे आई वडील हे दोघं काम करायचे ती शेती. मग ती शेती जर दोघं जण काम करत असेल तर ते दोघं पूर्ण शेती हँडल करू शकत होते, परंतु करोना आला, ह्या व्यक्तीची असलेली नोकरी गेली आणि हा कुठे गेला तर त्या प्रकारे शेतामध्ये गेला. मग आता जी शेती 2 व्यक्ती ऑटोमॅटिकली करू शकत होते, हा विनाकारण तिसरा गेला की नाही. मग अशा वेळेस हा तिसरा व्यक्ती तिथं जातो, त्याची असलेली उत्पादकता किंवा काय त्यांनी वेगळं काय लगे पहिले 5 क्विंटल व्हायचे आता 50 क्विंटल काढलं गहू, अशातलं काही होऊ शकत नाही. म्हणजे छुपी बेरोजगारी म्हणजे काय की जिथं अनावश्यकरित्या तुमचं काय होत आहे, बर्डन तयार होत आहे. मग अशा वेळेस जेव्हा आपण बघतो तर शेतमजूर काम करतो पण शेतीची उत्पादनामध्ये भर पडत नाही, कारण की त्या प्रकारचा असलेला तो व्यक्ती तिथं जाऊन काम करतो पण त्याचं युटिलायझेशन काही प्रकार होत नाही. आणि दुसरं, मजुराची सीमांत उत्पादकता ही काय असते, शून्य असते. सीमांत उत्पादकता म्हणजे मार्जिनल इन्कम जो असतो तो 0 असतो, कारण की 2 व्यक्ती ऑलरेडी तिथं काम करताय, त्यांचं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट होऊ शकतं. परंतु हा जो व्यक्ती तिसरा चालला आहे त्या व्यक्तीचं असलेलं इन्कम त्याच्यामध्ये एक नॉन कन्सिडरेबल असतं, कारण की त्या तिसऱ्या व्यक्तीने कितीही मेहनत केली तरी त्याचं आउटपुट काय मार्जिनल असतं. काय फार मोठं वेगळं असतं का, बिलकुल नाही. मग त्यामुळं ज्यावेळेस ही छुपी बेरोजगारी म्हणतो तर ही छुपी बेरोजगारी म्हणजे एका प्रकारचं असलेलं आपल्याला तिथून आउटपुट हे 0 भेटत असतं, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून ए आणि बी हे काय आहे स्टेटमेंट आपल्याला दिसतंय. कोणते विधान बरोबर आहे तर ए आणि ब फक्त आपल्याला इथं दिसून येत आहे. अकार्यक्षमता किंवा त्या प्रकारे रोजगार मिळवणं हा त्याचा संदर्भ लागत नाही. आलं लक्षात. चला पुढचा क्वेश्चन, 9वा क्वेश्चन. रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट आहे आणि त्याला कसं महत्त्व देण्यात आलेलं आहे, डॅश डॅश महत्त्व देण्यात आलं आहे. एसटी मुख्य परीक्षा 2018चा क्वेश्चन आहे. तर लक्ष ठेवायचा त्या प्रकारचा असलेल्या स्वरूपामध्ये आपण उच्च प्राथमिकता देण्यात आलेली नाही. आपल्या भारत देशामध्ये रोजगार निर्मिती व्हावं हे आपण नियोजनाच्या माध्यमातून बऱ्यापैकी गोष्टी केलेल्या आहे, परंतु त्याला प्रायमरी फोर्स किंवा प्रायमरी फोर्स ऑफ ॲक्टर्स आपण कधी म्हणून आपण कन्सिडर केलं नाहीये. कारण की आपल्या संपूर्ण जगामध्ये किंवा विशेषतः भारतामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर नियोजनाचा मुख्य उद्देश आहे समाजवादी प्रिन्सिपल, आणि ह्या समाजवादी प्रिन्सिपलमध्ये आपण एम्प्लॉयमेंट जनरेशन करून फार मोठं इंडस्ट्रियलायझेशन कॅचअप करावं आणि आपण भांडवलशाहीमध्ये कन्वर्ट व्हावं हे कधीही उद्दिष्ट राहिलेलं नाहीये. भारतामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हावी ती काही काळापुरतं, काही क्वचित मर्यादित स्वरूपामध्ये, अदरवाईज फार मोठं इंडस्ट्रियलायझेशन करायचं आहे आणि फार मोठं कॅपिटलिस्ट व्हायचं आहे, इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज इन्क्रीज करायचे आहे, अशा प्रकारे कोणत्याही गोष्टी आपण याच्यामध्ये केलेल्या दिसून येत नाही. त्यामुळं आपल्याकडं पहिल्यापासून आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टामध्ये आपण उच्च प्राथमिकता दिली आहे, परंतु उच्च हायेस्ट प्रायोरिटी त्याला आपण कन्सिडर केलं गेलेलं नाही असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून सेकंड ऑप्शन तिथं आपल्याला दिसून येतोय. एसटीआय मुख्य परीक्षा 2018चा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण म्हणजे NSSO संस्थेने मांडलेल्या नित्यस्थिती बेरोजगारीच्या संदर्भातील खालील विधानापैकी कोणते विधान खरे आहे म्हणजे बरोबर आहे. MPSC मेन्स 2018चा क्वेश्चन आहे. ही संज्ञा तीव्र बेरोजगारी दर्शविते, ही वार्षिक संज्ञा आहे, ही संज्ञा व्यक्ती दर दर्शविते, ही संज्ञा काळ दर दर्शविते. बघा, आपल्याकडं ज्यावेळेस बेरोजगारी मोजल्या जाते तर बेरोजगारी
तीन प्रकारे मोजल्या जाते. काय आहे? बेरोजगारी तीन प्रकारे मोजले जाते. एक आहे युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, करंट वीकली स्टेटस आणि करंट डेली स्टेटस. नीट लक्ष ठेवा, बेरोजगारी ही तीन पद्धतीने मोजल्या जाते. एक आहे युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, दुसरा आहे करंट वीकली स्टेटस आणि करंट डेली स्टेटस. आता नावातच सगळं लपलेलं आहे. ज्यावेळेस आपण युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस म्हणतो, एखादा व्यक्ती युज्युअली तो घरीच दिसतो. आपण जर सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर काय, युज्युअली एखादा व्यक्ती तो घरीच दिसतो, त्याला कोणत्याही प्रकारे काम भेटतच नाही. म्हणजे त्याच्या आयुष्यातले 365 दिवसापैकी त्याला एकही दिवस काय भेटत नाहीये, काम भेटत नाहीये. तर असा व्यक्ती काय असणार आहे? बेरोजगार असणार आहे. आपण म्हणतो ना, काय रे युज्युअली तू घरीच दिसतो कंटिन्युअसली. करोनाचा काळ बघा ना, तब्बल 1 ते 1.5 वर्ष लोक कुठे होते? घरी होते. म्हणजे युज्युअली प्रिन्सिपल स्टेटनुसार ते काय होते? बेरोजगार होते, अगदी वर्षानुवर्ष. मग ह्या सगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून ज्यावेळेस बघतो तर आपण त्याचा संदर्भ किती घेतो? तर 365 दिवसाचा संदर्भ घेतो. त्याच्यानंतर आपण बघतो की करंट वीकली स्टेटस, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक महिना घेतला आपण, एक महिन्यामध्ये त्या प्रकारचं असलेलं किती वीक्स असतात? तर 4 वीक्स असतात. पहिला वीक, सेकंड वीक, थर्ड वीक आणि फोर्थ वीक, 4 वीक आहे. मग एखाद्याला विचारलं, का रे तू किती, म्हणजे ह्या महिन्यामध्ये किती हप्त्याला तुला काम भेटलेलं आहे, किती वीक मध्ये तू काम केलंय? तो काय म्हणतो, मी फर्स्ट वीक मध्ये काम केलंय, थर्ड वीक मध्ये काम केलं, पण सेकंड वीक मध्ये मला काम भेटलं नाही आणि चौथ्या वीक मध्ये काम भेटलं नाही. मग आपण त्या व्यक्तीचा आपण एक दर काढू शकतो की हा व्यक्ती कोणत्या वीक मध्ये काम करतोय आणि कोणत्या वीक मध्ये काम करत नाहीये. म्हणजे आपण थोडं आता बारीकाईने बघतोय की हा आपण वीक वाईज जाऊ आपण याला. मग पहिल्या वीक मध्ये त्याला काम भेटलं, सेकंड वीक मध्ये काम भेटलं नाही, थर्ड वीक मध्ये काम भेटलं. म्हणजे महिन्याचे फक्त 2 वीक तो काय करतोय? काम करतोय आणि 2 वीक सुट्ट्या आहे किंवा त्याला काम भेटत नाहीये. मग तो 2 वीक काय असणार आहे? करंट वीकली स्टेटसनुसार बेरोजगार असणार आहे, वीक वाईज. आता आपण करंट डेली स्टेटस म्हणतो. मग आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडं मंडे आहे, त्याच्यानंतर ट्यूजडे आहे, त्याच्यानंतर वेनसडे आहे, त्याच्यानंतर थर्सडे आहे, त्याच्यानंतर फ्रायडे आहे आणि त्याच्यानंतर सॅटर्डे आहे. मग आपण काय करतो? एखाद्या व्यक्तीला विचारतो, जसं की रोजंदारी जाणारे लोक, ज्याला आपण म्हणतो डेली बेसिसवर, डेली वेजेसवर काम करणारे लोक. मग त्यांना विचारायचं, तुम्ही कधी गेले? मंडेला गेले का? ट्यूजडेला गेले का? त्या प्रकारचं वेनसडेला गेले का? तो काय म्हणतो, मी मंडेला मला काम भेटलं, ट्यूजडेला काम भेटलं आणि त्या प्रकारचं वेनसडेला काम भेटलं, परंतु मला थर्सडेला भेटलं नाही, फ्रायडेला भेटलं नाही आणि सॅटर्डेला भेटलं नाही. म्हणजे आपण काय सांगतो की एका वीकमध्ये, एका आठवड्यामध्ये त्या प्रकारचं डेली बेसिसवर किती काम केलं जातं. आज आपण मनरेगा जी स्कीम बघतो ती डेली बेसिसवर तुम्हाला पेमेंट करते. मग डेली बेसिसवर जे पेमेंट केलं जाणार आहे तर त्या प्रकारचं डेली स्वरूपामध्ये त्याचं काउंटेशन्स केलं जातं. बघा 100 दिवस तुम्हाला काम भेटतंय म्हणजे 100 दिवसाचं तुम्हाला त्या प्रकारे पगार देणार आहे. मग तुम्हाला काम फक्त 60 दिवस भेटलं तर 60 दिवसाचा पगार दिला जातो. मग 60 दिवस तो व्यक्ती रोजगार आणि बाकी 40 दिवस बेरोजगार. मग हे डेली स्टेटस जे आहे ते अशा पद्धतीने भारतामध्ये मोजल्या जातं. मग अशा प्रकारचं असल्या ज्यावेळेस संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याकडं बेरोजगारी मोजतावेळेस 3 पद्धती वापरता. मग आता आपल्याकडं हे मोजायचं काम कोण करतं? NSO करतं. मग NSO आणि त्या प्रकारचं असलेलं नित्यस्थिती, काय नित्यस्थिती म्हणजे काय? युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. नित्यस्थिती म्हणजे काय? कंटिन्यू, नित्य स्वरूपामध्ये तो घरीच आहे अशा प्रकारचं. मग नित्यस्थिती म्हणजे युज्युअली प्रिन्सिपल स्टेटस. मग याच्यानुसार ज्यावेळेस तुम्ही बेरोजगार मोजतात तर ही संज्ञा कशी असती? तीव्र बेरोजगारीची. करोनाचा काळ घ्या, करोनामध्ये काय युज्युअली लोक घरीच होते, मग त्या प्रकारचं तीव्र बेरोजगारी होती, इंटेन्सली अनएम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर आहे वार्षिक संज्ञा आहे. यस, वार्षिक संज्ञा आहे, वार्षिक स्वरूपामध्ये याला आपण काउंट करतो. मग अशा वेळेस 1 वर्षापासून तो घरीच बसलेला आहे, त्या प्रकारचा असलेला त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेले आहे, तो 1 वर्षापासून घरीच आहे, काम नाहीये, काहीच नाहीये. मग अशा प्रकारे ही वार्षिक संज्ञा आहे. त्याच्यानंतर ही संज्ञा व्यक्तीचा दर दर्शविते. व्यक्तीचा दर दर्शवते म्हणजे पर्सन इन द टाइम्स तिथं कॅल्क्युलेट केला जातो. व्यक्तीचा दर कसा आहे त्या प्रकारे. म्हणून पहिलं, दुसरं, 3 स्टेटमेंट बरोबर आहे. परंतु काळ दर दर्शवित नाही. तर काळ दर दर्शवते असेल तर त्या प्रकारचं असलेलं हे काय केलं जातो? आपण CDSच्या माध्यमातून काढल्या जातो. किती काळानुसार, किती
टाईमनुसार किती 1 घंट्यानुसार, मग अशा प्रकारचं जेव्हा कॅल्क्युलेशन केलं जातं ते सीडीएसच्या माध्यमातून केल्या जातं. मग काळ दर कुठं असतो तर सीडीएस मध्ये असतो आणि त्या प्रकारचं असलेलं तीव्र बेरोजगारी, वार्षिक संज्ञा आणि व्यक्ती दर हे कुठं असतात तर यूपीएस आणि सीडब्ल्यूएस मध्ये असतात. मग अशा वेळेस हे 3 स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे, म्हणजे 2 क्रमांकाचं बरोबर आपल्याला दिसून येते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये क्वेश्चन विचारला आहे, अगदी सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण लवकरच त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण लॉन्च करतोय, नवीन त्या प्रकारची असलेली कोर्स लॉन्च करतोय. साध्यपूर्ती असलेल्या स्वरूपातलं हे आपण कोर्स लॉन्च करणार आहे की ज्याच्या असलेलं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला लवकरच देणार आहे. मग त्या स्वरूपामध्ये कशा प्रकारे आपण घेणार आहे, कोणत्या गोष्टी घेणार आहे, ह्या सगळा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून आणणार आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असेल, अपेक्षित असेल ते आपण तिथे लवकर करणार आहोत. चालायचं पुढं, चला. 11वा क्वेश्चन, खाली दिलेल्या पर्यायातून भारतातील संरचनात्मक बेरोजगारीचे असलेले कारणे शोधा. बघा काय आहे संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आपल्याला विचारलेलं आहे. मग स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट मी पहिले सांगितलं होतं की तुमचं असलेलं स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय, बेसिक काही तुमच्याकडे अम्युनिटीज नाहीये, मग त्याच्यामुळे तुमच्याकडे अनएम्प्लॉयमेंट काय आहे जास्त आहे. मग अशा वेळेस STI 2013 मध्ये क्वेश्चन होत आहे, काय रहित वृद्धी आहे, त्याच्यानंतर समशक्ती वर्गात वाढ आहे, अनुसूचित तंत्रज्ञान आहे आणि अनुसूचित शिक्षण प्रणाली आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याकडं ह्या बेसिक गोष्टी नाहीये, शिक्षण प्रणाली व्यवस्थित नाहीये, तंत्रज्ञान नाहीये, समशक्ती वर्गात वाढ नाहीये. समशक्ती म्हणजे इक्वली वाढ नाहीये, काही वर्गच आपल्याकडे काय आहे श्रीमंत आहे. का श्रीमंत आहे, सेवा क्षेत्रामधले लोक श्रीमंत, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये रोजगार करणारे लोक अश्रीमंत. का बरं, कारण की त्यांच्याकडं त्या प्रकारचं असलेलं नॉलेज आहे त्यामुळं. आणि काय रहित म्हणजे काही गोष्टी रहित आपल्याकडं डेव्हलपमेंट आहे, ज्याला म्हणतो जॉबलेस ग्रोथ ज्याला म्हणतो. आज आपल्याकडे जॉबलेस ग्रोथची कॉन्सेप्ट फार जास्त आहे. म्हणजे हे चारही फॅक्टर्स काय आहे आपल्यासाठी बरोबर आहे, कारण की भारतामध्ये संरचनात्मक गोष्टीमध्ये कमतरता असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी भारत फेस करत आहे. आलं लक्षात, चालायचं पुढं, चला. ग्रामीण भागामध्ये आढळून येत असलेल्या बेरोजगारीचा मुख्य प्रकार कोणता. आता बघा ग्रामीण भागामध्ये असलेला जो प्रकार आहे तो ते बेरोजगारी जास्त आहे, तर त्याचा असलेला मुख्य प्रकार कोणता. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. तर आपण बघितलं होतं की प्रच्छन्न किंवा मोसमी बेरोजगारी आहे. प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो छुपी बेरोजगारी. काय आहे छुपी बेरोजगारी, आणि सोबत काय आहे मोसमी बेरोजगारी. आपण ऊसतोड लोकांचं कामगार जे आहे ऊसतोड कामगार त्यांचं उदाहरण घेऊ शकतो. हे सीझनल अनएम्प्लॉयमेंट्स असतात. सीझन संपलं की त्या प्रकारे ते अनएम्प्लॉयमेंट होऊन जाणार आहे. तुमचं असलेलं ऊसाचा हंगाम संपलं, खरीपाचा हंगाम संपलं तर लगेच तुम्ही काय होणार आहे अनएम्प्लॉयमेंट होणार आहे. आता बघा स्वेटर, आता हिवाळ्यामध्ये आपण स्वेटर घालतो, मग अशा वेळेस पर्टिक्युलर असलेल्या ह्या ज्या बनवणारे कंपनीज आहे किंवा जे बनवणारे विणकार आहे यांचा असलेला प्रॉब्लेम काय, फक्त हिवाळ्यामध्ये तिथं प्रोडक्शन करणे, अदरवाईज काय करणे घरी बसणे. मग हे जेव्हा आपण सगळं बघतो तर त्यावेळेस आपल्या भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये कोणती आढळून येते बेरोजगारी, तर ती म्हणजे काय तर प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी तिथं आढळून येते. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने आपण लक्ष ठेवू शकतो. पुढचा क्वेश्चन, नॅशनल सॅम्पल सर्व्हे संस्थेकडून बेरोजगारची संकल्पना विकसित करण्यात आलेली आहे ती खालीलप्रमाणे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017चा क्वेश्चन. मग तुम्हाला 3 पद्धती सांगितल्या होत्या, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, करंट वीकली स्टेटस, करंट डेली स्टेटस. मग बेरोजगारीचा सामान्य स्थिती दर्जा, यस ॲब्सोल्युटली. बेरोजगारीचा चालू आठवड्यातला दर्जा, यस. बेरोजगारीचा चालू दैनंदिन दर्जा म्हणजे CDS. चालू वार्षिक दर्जा वगैरे काही असतो का, नाही. म्हणून ABC स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे. पण विचारलं काय, चुकीचा विचारलेला आहे. मग चुकीचा कोणता, ओनली D म्हणजे 3 क्रमांकाचं ऑप्शन आपल्याला तिथं दिसून येत आहे. आपण सगळं व्यवस्थितरित्या चर्चा केलेली आहे. पुढचा क्वेश्चन, वर्तमान दैनंदिन दर्जा म्हणजे आपण करंट डेली स्टेटस ज्याला आपण म्हणतो, हे निकषानुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर 6.6% होता, म्हणजे त्या प्रकारचा 6.6% होता. तर ह्या संकल्पनेशी संबंधित कोणते वाक्य बरोबर आहे, म्हणजे थोडक्यात त्यांनी डेफिनेशन विचारली आहे CDSची. करंट डेली स्टेटस बद्दल त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणजे त्याची व्याख्या विचारलेली आहे. मग मी तुम्हाला सांगितलेलं काय, असा व्यक्ती जो 1 तासही काम करते आणि 4 तासापेक्षा कमी असते आणि व ते अर्धा दिवस का म्हणून का गणले जाते. म्हणजे थोडक्यात
जर तुम्हाला विचारलं की दिवसाला किती काम मिळालेलं आहे, सोमवारी किती काम केलंय तू, मग तो काय म्हणतो, मी एक दिवस म्हणजे त्या प्रकारे मंडेला फक्त मला 1 तासाचं काम भेटलेलं आहे. मग त्या दिवशी तो बेरोजगार असेल का? नाही. परंतु ट्यूजडेला त्याला एकही तास काम भेटत नसेल तर तो बेरोजगार कधी असणार आहे? तर ट्यूजडेला असणार आहे. ज्यावेळेस आपण हे बघतो तर युज्युअल प्रिन्सिपल स्टेटसनी पूर्ण वर्षाचा आपण आराखडा बनवू शकतो. करंट वीकली आपण त्या प्रकारे महिन्याचा किंवा वीक वाईज जाऊ शकतो आणि करंट डेली स्टेटसनी आपण दिवसंगणित हा व्यक्ती रोजगार आहे का बेरोजगार आहे हे आपल्याला दिसतंय. भारतामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं प्रमाण जास्त असल्या कारणामुळं आपल्याकडे CDS पद्धतीच्या माध्यमातून जर बेरोजगाराची तीव्रता मोजली ना तर ही सर्वात जास्त सापडणार आहे. का? कारण की असंघटित क्षेत्राच्या लोकांना दररोजच काम भेटतंय अशातला भाग नाहीये. मग डेली बेसिसवर जे काम करतात, रोजंदारीने जाणारे लोक आहे, तर त्यांचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला इंडियामध्ये भेडसावत आहे. म्हणून लक्ष ठेवायचं की प्रत्येक दिवसाला 1 तास त्याला काम मिळाला असेल तर रोजगार, आणि त्याला त्या प्रकारचं त्या दिवसामध्ये 1 तासही काम भेटत असेल तो बेरोजगार म्हणून कन्सिडर केल्या जाणार आहे. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे ओनली डी, म्हणजे त्या प्रकारचं 3 क्रमांकाचं फक्त त्या प्रकारे डी. कंबाईन 2017 मध्ये क्वेश्चन विचारलेला दिसून येतोय. खालील विधाने विचारात घ्या STIMS 2017चा. एक व्यक्ती जर एका वर्षाच्या कालावधीमध्ये बेरोजगार असेल तर ती सामान्य निर्देशक असतात, म्हणजे UPS युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. यस. एक व्यक्ती एका आठवड्याच्या काळामध्ये 1 तास बेरोजगार असेल तर ती चालू आठवड्याची दरचे निर्देशक असतात, CWS. आणि त्या प्रकारचा एक व्यक्ती आठवड्याचे 7 दिवस बेरोजगार असेल तर चालू दैनंदिन आहे, म्हणजे करंट डेली स्टेटस. हेही बरोबर आहे. कोणते बरोबर आहे? तर वरीलपैकी सर्व बरोबर आहे. बघा, मला तेच दाखवायचं आहे तुम्हाला की क्वेश्चनचा फॉर्मॅट बदलत नाही, क्वेश्चनचा इसेन्स बदलतो. फॉर्मॅट तोच आहे की तुम्हाला CDS, त्याच्यानंतर तुमचं असलेलं पर्टिक्युलर वीकली स्टेटस काय आहे, डेली स्टेटस काय आहे, प्रिन्सिपल स्टेटस काय, युज्युअली त्याच गोष्टीवर कंटिन्युअसली क्वेश्चन असतात. फक्त फरक असतो की तुम्हाला त्या प्रकारे कशा स्वरूपातले क्वेश्चन विचारणार आहे. अशा पद्धतीने इसेन्स तोच असणार आहे, लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, NSSनं दिलेल्या बेरोजगारीच्या व्याख्येनुसार दीर्घकालीन बेरोजगारी म्हणजे बेरोजगारीची डॅश डॅश असलेली आहे. काय आहे दीर्घकालीन बेरोजगार? म्हणजे विचार करायचा करोनाचा काळ. मग दीर्घकालीन बेरोजगार आहे म्हणजेच काय? नित्य प्रमुख अवस्था, म्हणजे युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. बघा, त्याच प्रकारचे क्वेश्चन मेन्स असो, पूर्व परीक्षा असो, त्याच्यावरच क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जातात. हे फक्त आपल्याला एवढं परफेक्ट करायचं, परफेक्ट केलं की सगळ्या गोष्टी स्मूथली कॅरी आउट होणार आहे, हे लक्षात येऊ शकतं. पुढचं काय आहे? रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल, ही व्याख्या कोणी मांडली? तर राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे. तर लक्ष ठेवायचं SC पिगू यांनी ही मांडलेली आपल्याला दिसत आहे. क्लासिकल थेरीजवाले जे काही लोक आहे तर त्या स्वरूपाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. मग पिगू साहेबांनी सांगितलं होतं की रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळाव्या अशा प्रकारची इच्छा असलेल्या व्यक्ती म्हणजे तो बेरोजगार आहे असं म्हणल्या जाणार आहे. चालायचं पुढं. चलो 18. खालीलपैकी कोणत्या स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84च्या कालावधीमध्ये सुरू करण्यात आला आणि नंतर तो पंतप्रधान मंत्री रोजगार योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? कंबाईंड गट क पूर्व परीक्षा 2018. मग प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत त्या प्रकारचं असलेलं पहिले कोणतं होतं? तर लक्ष ठेवायचं, सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम जो होता तो कार्यक्रम नंतर कशामध्ये मर्ज केलेला आहे? तर प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये केलेला आहे. म्हणजे आपल्याला अभ्यास करता वेळेस आता आपल्याला अभ्यास फक्त ह्या गोष्टी नाही परंतु योजनाही आपल्याला तिथं अभ्यास करायचा. योजना आत्ताच्या वाचायच्या नाही तर योजना ह्या जुन्या वाचायच्या. जुन्या योजना वाचल्यानंतर तुम्हाला क्रिस्टल क्लिअर होईल की एक्झॅक्टली व्हॉट दे वॉन्ट टू बी आस्क्ड टू यू. मग अशा पद्धतीने तुम्ही त्या योजना तिथं रीड करायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे सेकंड लास्ट. तो म्हणजे काय? 1980च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते? MPSC मेन्स 2012 मध्ये क्वेश्चन विचारला आहे. मग 1980च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय होतं? तर नावातच आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार. कोणाला रोजगार द्यायचा आहे?
ग्रामीण भागातल्या व्यक्तींना रोजगार द्यायचा आहे. मग इथं काय असणार आहे, ग्रामीण भागातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी पुरविणे. आता सुशिक्षित बेरोजगारांना तांत्रिक मदत पुरवणे हा असेल का, नाही. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षणाच्या सुविधा देणे हे पण नाहीये, आणि ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी भांडवल देणे हेही नाहीये. तर काय असणार आहे, ग्रामीण भागातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, त्या प्रकारची असलेली 1980 ची योजना. मी योजनावर पण 2-3 क्वेश्चन घेतले का, अशाही प्रकारे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. लास्ट क्वेश्चन आहे, घटनेत नमूद केलेल्या कामाचा अधिकार सर्वप्रथम मिळवून देणारी भारतातील रोजगार उपक्रम योजना कोणती होती? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018ची. तर लक्षात ठेवायचं, आपल्याकडे विस पागे होते. विस पागे यांनी फार मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. त्यांनी भारतामध्ये दुष्काळ पडल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं होतं की भारतातल्या लोकांना जर तुम्हाला दुष्काळातून बाहेर काढायचं असेल तर त्यांच्या हाताला काम द्या, तुम्ही त्यांना फुकट अन्नधान्य वाटू नका. कारण की फूड फॉर वर्क प्रोग्राम ही जी संकल्पना होती त्याच्यामध्ये काम कमी पण अन्नधान्य जास्त दिलं जायचं. याच्यामुळे काय व्हायचे, लोकांची असलेली कार्य करण्याची क्षमता कमी झाली. मग लोकांची कार्य करण्याची क्षमता कमी झाल्यामुळं ॲटोमॅटिकली त्या प्रकारे लोक याच्यावर काय करत नव्हते, बिलीव्ह करत नव्हते. त्यामुळं आपल्याला काय करावं लागणार आहे, दुष्काळामध्ये त्यांना हाताला काम द्यायचं आणि सोबतच त्याच्यातून थोडंफार पैशाची जनरेशन करायची. मग याच्यातून 2 काम होणार आहे. एक तर म्हणजे भारतात असलेले रखडलेले प्रकल्प होतील आणि दुसरी गोष्ट त्यांच्या हातांना काम देखील भेटणार आहे. मग अशा स्वरूपामध्ये विस पागे यांनी महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस सुरू केलेली जी योजना होती ती म्हणजे रोजगार हमी योजना, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम जी होती, मग ती आपल्या महाराष्ट्राने सक्सेसफुल लॉन्च केली आणि तेच बघून 2005ला सेंट्रल गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केलेली आपल्याला दिसून येते. मग आपल्याकडे कामाचा अधिकार हा जो एक प्रकारचा अधिकार दिला आहे तर त्याचं मागचं मूळ आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. आलं लक्षात? मग अशा प्रकारचं असलेल्या बेरोजगारीच्या संदर्भामध्ये 20 क्वेश्चन आपण बघतोय. आता हे संदर्भ मी 20च का घेतोय, खूप जणांचे मला मेसेज येत आहे, परंतु हे 20 घेण्याच्या मागचं उद्दिष्ट आहे की याच्यामध्ये सगळा अँगल्स कव्हर होतोय. याच्यामध्ये आपण अँगल सोडत नाहीये, याच्यातून तुम्हाला एक अप्रोच बिल्डिंग तयार होणार आहे. त्यामुळे हे सगळं आपण गोष्टी तिथं घेतोय. आता इथं मी हेही सांगू शकत होतो की कशा प्रकारे बघितलं पाहिजे, परंतु बेसिक तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर याला कसं सॉल्व्ह करायचं, टेक्निक काय आहे, याच्यावरही मी कंटिन्युअसली सेशन घेणार आहे. भेटूया मग पुढच्या असलेल्या लेक्चर्समध्ये. त्या प्रकारचं असलेलं कीप स्टडिंग, बी हॅपी, शिक्षणार्थ यावे, सेवार्थ जावे. धन्यवाद.